आता आमचं बिबिका मकबरा फिरून झालं आहे. आता आम्ही एलोरा केव्सला चाललो आहे. इथून पाऊण तास लागेल, 45 मिनिट्स. तो पहुंच रहे समृद्धि से आ जा रहे, हमको 6 घंटे तो बॉम्बे पहुंच जा रहा मैं यहाँ से औरंगाबाद की गाड़ी हो. एलोरा केव्स 26 किलोमीटर. और अच्छा मतलब अजंता केव्स एलोरा केव्स से भी आगे है. अजंता ये साइड में. जो समोर आहे तो देवगिरी फोर्ट आहे. ऊपर तोफ रखा हुआ है, वरती तोफ ठेवलेले आहे टॉपला. ये तो बहुत बड़ा है. ये सब तरफ से खाई है उसको. अरे बाप रे, पूरा डोंगर फोड़ के बनाया ना ये सब. बाप रे. राजधानी थी ना ये. हाँ वही तो. अभी अपन दौलताबाद विलेज में ना. Now we are going to the Ellora Caves. We are currently in दौलताबाद. देवगिरी दौलताबाद किला, देवगिरी फोर्ट. इधर से एंट्री ना. ये यहाँ पर वाटर पार्क वगैरह सब ये पूरे नीचे है इधर. ऊपर तो इधर कोई नहीं आता है. बारिश में पूरा हरा रहता ना ये. इथून एंट्रन्स आहे तो एलोरा केव्ससाठी. आता आम्ही एलोरा केव्सला आलोय. इथून आता आम्ही तिकीट काढणार. 40 रुपये पर पर्सन तिकीट प्राईज आहे आणि फॉरेन पीपलसाठी 600 रुपीज आहे आणि व्हिडिओ शूटिंगसाठी ₹25 रुपीज आहे एक्स्ट्रा. एलोरा केव्सला पण अशी तिकीट दिले जाते, असं टोकन दिलं जातं ॲक्च्युली. इथून एंट्रन्स आहे. आता इथे आम्ही टोकन शो जाताना आणि येताना दोन्ही वेळा तुम्हाला टोकन शो करावं लागतं. आता सध्या एलोरा केव्सला आलोय. तुम्हाला मी एक्सप्लोर करतो व्यू. एलोरा केव्स, वेरूळ लेणी. इथे टोटल 34 केव्ज आहेत. 1 ते 12 पर्यंत बौद्ध केव्स, 13 ते 29 पर्यंत हिंदू केव्स आणि 30 ते 34 जैन केव्स. आता फर्स्ट आम्ही हिंदू केव्समध्ये चाललो आहे. 16 नंबरची गुफा. तर मी आता तुम्हाला त्याचा लोकेशन मॅप दाखवतो. 16 नंबर केव्समध्ये कैलाश टेम्पल आहे. पर्वताची कटिंग करून हे टेम्पल बनवले आहे. खूपच सुंदर. समोर जी दिसते तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती आहे. हत्ती त्यांचा अभिषेक करताना दिसत आहेत. इथून हा मंदिरासाठी एंट्रन्स आहे. इकडे हा तुम्हाला स्तंभ दिसतोय तो विजयस्तंभ आहे. आणि खरंच खूपच सुंदर कलाकृती आहे. प्राचीन काळात कसं केलं असं निर्माण यांनी. खरंच आश्चर्य वाटते सर्व बघून. इथे हे कैलाश टेम्पल आहे.
तुम्ही हा आतमध्ये इनसाइड व्ह्यू बघू शकता टेम्पलच्या आतमधला. खूपच सुंदर कलाकृती आहे, अविश्वसनीय. इथे हे सगळे महाभारताचे दृश्य दाखवले आहे चित्राच्या माध्यमातून. तुम्ही हे हत्ती बघू शकता. हत्तीच्या वरती कैलाश टेम्पलचे निर्माण केलेले आहे, पण काही काही मूर्त्या दुर्दैवी तुटलेल्या आहेत. आणि हा विजयस्तंभ. इथे हिंदू टेम्पलमध्ये सर्व देवी देवतांचे मूर्त्या आहेत आणि ते शिवपुराण रिलेटेड गोष्टी सांगितल्या आहेत मूर्तीच्या माध्यमातून. तुम्ही बघू शकता. आणि इथे जो मी आता राईट टर्न घेतो आहे, इथे विष्णू पुराण रिलेटेड इन्फॉर्मेशन सांगितलं आहे मूर्तीच्या माध्यमातून. आणि मंदिराच्या ह्या साईडला पण हत्तींच्या मूर्ती आहेत, सो दोन्ही बाजूला आहेत. आणि इथे हे रामायण एक्सप्लेन केले आहे मूर्तीच्या माध्यमातून. लेणी क्रमांक 15. आता आम्ही हिंदू केव्ज बघितल्यात, आता आम्ही बौद्ध केव्ज बघायला चाललोय. 12 नंबर केव्ज. तुम्हाला समोर दिसत असेल तिथून केव्ज स्टार्ट होतात. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर केव्ज. आणि इथे ही 10 नंबर केव्ज आहे, बुद्ध केव्ज. 10 नंबर गुफा, लेणी क्रमांक 10 बुद्ध केव्ज. सो आता मी ते एक्सप्लोर करायला चाललो आहे, मग तुम्हाला मी दाखवतो. इथून तो एंट्रन्स आहे गुफामध्ये जाण्यासाठी. हो हो वाव, समोर किती सुंदर गौतम बुद्ध. गौतम बुद्धाच्या मूर्तीचे इथे अप्सरा दाखवल्यात, जे गौतम बुद्धांवर फूल बरसतात. आणि पाठीमागे तो साचेचा स्तूप आहे आणि वरती हे स्टोनची डिझाईन आहे, खूपच सुंदर.
आणि इथे वरती या छोट्या छोट्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या दाखवल्या आहेत. टोटल 30 पिलर्स आहे इथे. आता इथे वरती आलोय आम्ही फर्स्ट फ्लोअरवर. इथे वरती पण गौतम बुद्धांच्या खूपच सुंदर अशा मूर्ती आहेत. आता आमचं एलोरा केव्स फिरून झालं आहे. आता आम्ही देवगिरी फोर्टला चाललो आहे. एलोरा केव्स पूर्ण फिरून झालं आहे. आता आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर चाललो आहे, देवगिरी फोर्ट. सो चला तर मग भेटूया तिकडे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज, बाय. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.